नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। खोलीकरण, रुंदीकरण अभावी बोरी शहरातील तलाव ओव्हरफ्लो, नागरिक त्रस्त, महावितरण कर्मचाऱ्यांची जीवावर उदारत कसरत। वितरणचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता पाण्यात पोहत लाईन दुरुस्त करताना दिसत आहेत। या परिसरामध्ये विजेचे पोल असल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती अधिकच धोकादायक आहे। वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना अक्षरशः जीवावर बेतणारी कसरत करावी लागत आहे। पाण्यात पोहत खडतर प्रवास करत त्यांनी वीज वाहिन्यांची दुरुस्ती केली। त्यांच्या या धाडसी कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले असले तरी प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्याबद्दल त्यांचा पावसाचं प्रमाण वाढलं त्या पद्धतीने इथं पाण्याचं प्रमाण ह्या तलावामध्ये वाढून परिसरातील लोकांना याची बाधा होत आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच पद्धतीने वीज देखील ही एक मानवाची मूलभूत गरज बनलेली आहे। परंतु कालपासून बोरी शहरामध्ये जे सतत पाऊस होत आहे त्या अनुषंगाने विजेचा प्रवाह देखील खंडित झालेला आहे। परंतु महावितरणचे कर्मचारी आपल्या जीवावरची बाजी लावून जनसामान्यांसाठी विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जी कसरत घेत आहेत जीवावरची, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पाणी किती आहे आणि या पाण्यामध्ये हे कर्मचारी आपली जीवाची पर्वा न करता वीज सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। बोरी शहरातील वीज ही सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत हे कर्मचारी। त्या ठिकाणी आपण बघू शकता की काही कर्मचारी आहेत जे की पोलवरती चढलेले आहेत आणि पोलवरती चढून ते विजेचा प्रवाह सुरळीत करून लोकांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ते आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत आहेत। लोकांना वीज का जाते हा प्रश्न नेहमी पडतो की वीज का जाते, परंतु वीज जाण्याचा पाठीमागचं जे कारण आहे आणि त्यासंबंधी जी हे लोक मेहनत घेतात ती कोणी बघत नाही। फक्त यांच्यावरती द्वेष काढण्याचा प्रयत्न जनता करत असते। मात्र सत्य परिस्थिती बघू शकता तुम्ही की किती पाणी इथे साचलेलं आहे आणि या अशा पाण्यामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता हे कर्मचारी आपली सेवा पूर्ण देत आहेत। या ठिकाणी काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय नाव सर आपलं? मी दिगंबर रंगनाथ अनवते। किती वर्षापासून तुम्ही या सेवेमध्ये कार्यरत आहात? 33 वर्ष झाले मला। 1993 ते आजपर्यंत। काय सांगाल आता हे बोरीमध्ये आता पाणी एवढं साचलेलं आहे? मी शेलू येथे कार्यरत असून कानड या गावला कानड जे सबस्टेशन आहे ना त्या बोरी फिडरचा सप्लाय असल्यामुळे मी शेलूहून इथं आलेलो आहे सकाळी। आणि आता ते जे पोस्टिंग इन्स्युलेटर आमचे इन्स्युलेटर गेले 33 केचं ते बदलण्याचं काम पाण्यात जाऊन करत आहोत। आमचे काही बांधव पोलवर गेलेले आहेत तळ्यात पोहून ह्या असं। आता हे जीवघेणा जो म्हणजे कार्यक्रम चालू आहे किंवा जीवघेणी परिस्थिती इथं अवलंबलेली आहे झालेली आहे। अशा याच्यासाठी तुम्ही प्रशासनाला का मागणी कराल की तुम्हाला सुद्धा याचं काहीतरी मिळालं पाहिजे? प्रशासनाला एवढीच मागणी करू की आम्हाला ह्या कामात जे अडचणी येतात त्याच्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून काही लाईन शिफ्टिंग वगैरे करता आली तर ती आम्हाला तळ्याच्या बाजूला घेऊन द्यावी। कारण नेहमी हा भाग पाण्याखाली जात असतो त्यामुळे पूर्ण पोल जवळजवळ 20 ते 20 फूट जवळजवळ 10-15 फूट तर आहेच पाण्यात 20 फूट तर त्याला हो। आणि पाणी खोल पाहिलं तर 50 फुटाच्या जास्त खोली येते आणि तो पोल टेकडीवर असल्यामुळे थोडा उंच दिसतो पण पाणी भरपूर आहे इथं त्याला। आता लोकांच्या नेहमी समजते आता बाबा लाईनमॅन ऐन सणासुदीच्या काळामध्ये लाईन ही वारंवार जाते, पण त्यामागचं जे कारण आहे हे लोकांना प्रत्यक्ष माहीत नसते, बरोबर आहे? तर अशा संदर्भात तुम्ही काय सांगाल की हे दृश्य तुम्हाला एवढी कसरत करून हे काम करावं लागत आहे? आता हा कसा आहे नैसर्गिक आपत्ती आहे, याला का पाऊस पाणी आमच्या हातचं नसतं, पण ह्या काळात आम्ही जास्त परेशान असतो कारण सणासुदीच्या याच्यात आम्ही एवढे कार्यतत्पर असतो की आम्ही कधी याच्यामध्ये हलगर्जीपणा करत नाहीत। पण नैसर्गिक याच्यामुळं अशा हानी होत असतात त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त होतात, पण आम्ही त्याला होईल तेवढ्या जास्त प्रयत्न करून लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करत असतो। काय सांगाल सर? मी राजू ज्ञानोबा दांडगे, प्रिन्सिपल टेक्निशियन बोरी शाखा। रात्री 11 वाजता पाऊस झालेला होता तर त्या पावसामध्ये इथं 33 केवी बोरी याचं पिन इन्स्युलेटर 2 फुटलेले होते। मी माझी टीम रात्रीच घेऊन आलतो सर्व स्टाफ आमचा, पण ते रात्री काय पावसामुळे जमलं नाही। आता बी पाणी खूप आहे पण आम्ही पोहत हे जाऊन 2 माणसं आमचे पोहोचले तिथं आता सध्या पिन इन्स्युलेटरपाशी आणि बदलणं आमचं चालू आहे काम। काय सांगाल जनतेच्या सेवेसाठी तुम्ही इतके तत्पर आहात की तुम्ही पोहून सुद्धा हे काम करतायत, कसं वाटतं तुम्हाला नेमकं? आता वाटतं अवघड पण आता केल्याशिवाय पर्याय नाही। समजा चौकून लाईन चालू करा हे बघायला जेवढं व्हायला तेवढं आमच्या ह्याच्यानं। आता पूर्ण बोरी शाखेचे समजा लाईन स्टाफ हे ते आमचे सर्व आलेले आहेत, कानडे साहेब, बेनवाड साहेब, कवटे साहेब
आउट सर्व्हिसिंग स्टाफ आमचे पुरी साहेब, लखन पारवे, पुन्हा सेलून प्रिन्सिपल टेक्निशियन म्हणून हनवते साहेब एक आलेत, त्याच्यानंतर नितीन चव्हाण एक आलेले आहेत. आता सर्वेच्या सहाय्यानं आम्ही जेवढं करायचं तेवढं प्रयत्न करायलो तर लाईन चालू करण्याचे काटोकर प्रयत्न करीत आहेत आणि सप्लाय देण्याचे हे करीत आहे. सणासुदीचे दिवस आहेत, कालच देवी बसलेले आहेत म्हणून. आता 33 केवीचं सबस्टेशन आपलं आहे, या ठिकाणी नेमके कर्मचारी किती आहेत बरं आपले? आता इथं ऑपरेटर का लाईन स्टाफ? ऑपरेटर आणि लाईन स्टाफ पूर्ण ऑपरेटर 4 स्टाफ आहे आणि आमचे जवळपास परमनंट 7 लोक आहेत आम्ही साहेबासहित, आणि आउट सर्व्हिसिंगचे 3-4 लोक आहेत. म्हणजे साधारणतः हे बोरी आणि बोरी शहराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्यासाठी इथून वीज पुरवठा होतो, परंतु कर्मचारी हे कमी आहेत. तर कुठंतरी हे तफावत तुम्हाला जाणवते का? हो, आणि चालू आहे. संगेकर आपा हे आलेत, आता बोला साहेब. काय सांगाल की ऐन सणासुदीच्या काळामध्ये वीज जाते, परंतु वीज जाण्याच्या पाठीमागचं कारण हे बघू शकता तुम्ही की पाण्यामध्ये या ठिकाणी तुमचे कर्मचारी काम करतायत, परंतु लोकांना हे माहीत नाही की तुम्ही किती जीवावरचं बेतून हे काम करतायत. याबद्दल काय सांगाल बरं? कसं आहे, सध्या पाहता अतिवृष्टी सगळीकडे चालू आहे, बरोबर आहे. आणि हा जे फॉल्ट होत असतात टेक्निकल आहे, वीज चमकल्याच्या नंतर जे आमचे पिन इन्स्टिट्यूट असतील, डिक्सा असतील, ह्यांना काय होतं त्याच्यातला विद्युत रोध कमी झाल्यामुळे फुटतात. पण आता ग्राहकाचं बरोबर आहे रोष, पण काय असते ग्राहकांना काही गोष्टी माहीत नसतात, त्यांची ही चूक नाही, पण लाईनमन त्यांच्याच घरातला एक असतो आणि तो त्याच्या जीवावर बेतून काय काम करतो हे आम्हाला तुमच्याद्वारे आम्हाला लोकांना दाखवावं लागेल. पण कसं असते, लाईनमनचा जीव धोक्यात घालून आम्ही लोकांना सुरळीत वीज देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हमेशा. मग त्याच्यात वीज असो, वारा असो, पाऊस असो, रात्रीही आमचा बोरीचा पूर्ण स्टॉप, पुन्हा कानडचे हनवते साहेब आले असतील, लांडगे साहेब असतील, यांनीसुद्धा रात्री पावसामध्ये भिजून अथक परिश्रम केले, पण रात्रीच्या अंधारामध्ये फॉल्ट सापडला नाही. त्यामुळे आपल्याला सप्लाय मिळण्यासाठी थोडासा वेळ लागला, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण सर्व ग्राहकाच्या मागण्या आम्ही पूर्ण करतो आणि सर्वांच्या प्रयत्नातून तुम्हाला लाईन कशी सुरळीत देता येईल याचाही आम्ही प्रयत्न करतो. आणि मीडियाचे बी खूप आभार की आमचा जो काही अथक परिश्रम असतील किंवा आमच्या अडचणी असतील तुम्ही या ग्राहकासमोर मांडा, जेणेकरून त्यांचाही जो काही रोष असतो तो कमी होईल. एवढंच बोलून थांबतो. कर्मचाऱ्यांची जी तफावत आहे, कर्मचाऱ्यांची काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे बोरी गाव मोठं आहे, परिसरामध्ये भरपूर खेडी आहेत, तर याच्यामध्ये जे अधिकारी किंवा तुम्हाला कर्मचारी कमी पडत आहेत, तर ते वाढवण्यासाठी काही प्रयत्न करतात? तसं हे तर म्हणजे आमचे जे अधिकारी असतील त्यांनी वारंवार वरिष्ठांना कळवायला पाहिजे की बाबा आमच्याकडं जे कर्मचाऱ्याचा खूप कमतरता आहे, त्यामुळे आम्हाला सप्लाय देण्यासाठी सुरळीत सप्लाय देण्यासाठी अडचणी खूप येत आहेत. त्याच्यामध्ये कसं झालं पुन्हा, आणि आमची कंपनी म्हणजे कर्मचाऱ्याला कुठली सुरक्षितता सध्या नाही, एकही त्यांच्याकडे सुरक्षितता आपले काम ते सामुग्री नाही आहे, तरी पण तशा पद्धतीत सुद्धा ते काम करतात. आणि काय झाले, वरिष्ठांना फक्त वसुली पाहिजे, वसुली तर देतोच आम्ही, पण थोडं आमच्या बी जीवाची काळजी करा असं आम्हाला बी वाटतं कुठंतरी, की अधिकाऱ्यांना आमच्या जीवाची काळजी करून आम्हाला सुरक्षित साधने द्यायला पाहिजे. आणि आम्हाला आतापर्यंत कुठलीही सुरक्षित साधने नाहीत, बोरीत तरी नाहीत, हे अधिकाऱ्यांना थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या बी जीवाची काळजी, आमचं बी घर आहे आमच्यावर, आणि आमचे बी घरचे कुठंतरी वाट पाहतात आमची. जर याच्यात जीवितहानी झाली तर काय तुटपुंजे पगारी असतात, त्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार मिळते, पण बाकीच्या सुरक्षित साधनं द्यावं एवढी बी अधिकाऱ्याला आमची कळकळीची विनंती आहे. निष्ठी वसुली न बघता थोडंसं सुरक्षित साधने बी द्या, आमच्या बी जीव आहे, आम्ही बी माणूस आहेत, त्याकडे थोडं लक्ष द्यावे. खरंच तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं हे विजेचा प्रवाह या दोन ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला तिथं नेऊन आता बसवायच्या आहेत. आता यांच्या जीवावर कसं बेतल ही प्रत्यक्ष परिस्थिती तुम्ही इथं बघू शकता. पाणी जवळपास 15 ते 20 फूट याची खोली असेल, जवळपास एक 12 ते 15 फीट अशा खोलीमध्ये ह्या वजनदार वस्तू आपल्याला तिथपर्यंत पोहोचित करायच्या आहेत यांना, तर ही फार कठीण गोष्ट आहे. तर जनसामान्याने सुद्धा या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे की यांच्यावरचा जो रोष आहे तो रोष कर्मचाऱ्यांवरती न काढता प्रशासन कुठेतरी कमी पडतंय. या लोकांना कुठल्याही पद्धतीची सेफ्टी किट जे म्हणू आपण त्या किट अवेलेबल नाही आहेत, पण प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन यांच्यासाठी त्या किट अवेलेबल करून द्यावा, जेणेकरून अशा परिस्थितीमध्ये यांचे जीव सुरक्षित राहील. कारण कोणीतरी यांचा आहे जे की घरी यांची वाट पाहत आहे. कॅमेरा पर्सन बाळू चौरे सोबत मी हनीफ बागवान, महाराष्ट्र दर्पण 24.